बोला हे बसा रे, चला पटकन बसा. जरा फोटोग्राफरनी लोकांना दिसेल असं जरा सहकार्य करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. क्रांतीवीर नागनाथ अण्णांचा. आज वाळव्यामध्ये अण्णांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या ह्या पावनभूमीमध्ये राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते, शिवसेनेची भगवी धगधगती तोफ आज वाळव्यामध्ये या ठिकाणी आलेत. ते आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी स्वागत करायचं. धन्यवाद. वाजवू नका रे. आज साहेबांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अजितदादांचं अकाली निधन झालेल्याचं वृत्त आपण सर्वांनी 2 दिवसामध्ये पाहिलं. कोणत्याही पद्धतीचे हार तुरे सत्कार याला फाटा देत शिवसैनिकांशी तमाम असणाऱ्या जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब इथं आल्यानंतर अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण गावागावामध्ये या ठिकाणी निर्माण झालंय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय सदाभाऊ खोत, आदरणीय काका, आदरणीय गौरव भाऊ, आदरणीय सम्राट बाबा, आदरणीय आमदार बाबर साहेब, चंद्रहार पाटील साहेब, राहुलजी महाडिक साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित स्टेजवरील मान्यवर बंधू आणि भगिनी. आज साहेब इथं येणं म्हणजे आपल्या सगळ्या उमेदवारांच्या निवडणुकीमध्ये विजयी पताका लहरणं आणि आपल्या मतदारसंघातील ह्या विजयाची सलामी आज साहेब आल्यानंतर या ठिकाणी निर्माण होणार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण जात असताना खंबीरपणे शिवसैनिकांच्या पाठीशी राहण्यासाठी म्हणून आज साहेब या ठिकाणी आलेत. गौरव भाऊंनी विनंती केली साहेबांना की आपण ह्या सभेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. साहेब भर उन्हाचं लोक 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत फक्त एकनाथ शिंदे साहेबांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, कुठलाही मांडव डोक्यावर नाही, भर उन्हाचं लोक त्या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी आणि आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेली आहेत. मी वाळवेतील आणि पंचकृषीतील तमाम जनतेचं मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनामध्ये उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांचा आणि महायुतीमध्ये उभारलेल्या सर्व उमेदवारांना आपला आशीर्वाद त्या ठिकाणी राहावा यासाठी म्हणून साहेब स्वतः आपल्याशी संवाद साधतील. मी आपली जास्त वेळ न घेता सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि परत एकदा 7 तारखेला नुसता धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच दिसला पाहिजे याचा आपण सर्वांनी साथ द्यावी एवढी कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रकल्प आणि क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणारे सन्माननीय